नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला इयत्ता 10वीच्या मॅथ्स 1चा चॅप्टर नंबर 4चा 4.1 त्याच्यामध्ये आपण बघितलेला काहीच करायचं नव्हतं, फक्त जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी होता। आता आपण 4.2चा पहिला प्रश्न बघणार आहे। सोपा आहे एकदम, जसा 4.1 होता सेम 4.2 येता याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडाफार फरक आहे। आणि हा पहिला प्रश्न इम्पॉर्टंट करून ठेवा। हा प्रश्न पेपरामध्ये 2 मार्कासाठी विचारू शकतात, 2 मार्कासाठी। या प्रश्नामध्ये काय दिलं, चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी किती। आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला काय समजलं पाहिजे, इथे एक वस्तू आपल्याला समजायचं आहे। समजा आपण कुठल्या एक कंपनीमधून गेलो, कंपनीमध्ये नंतर कुठल्या तरी स्टोर्सला आपण गेलो शॉपिंग करायला। समजा की त्या कंपनीचं नाव, कंपनी एक बरोबर आहे, ही कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव समजा XYZ, काय पण आपण नाव देऊ शकतो, बरोबर आहे। ही एक व्यक्ती आहे, ह्यांनी परचेस केलं, काय परचेस केलं, समजा 20,000चा मोबाईल फोन परचेस केलं, बरोबर आहे। हे तर पण समजलं। हा फर्स्ट व्यक्ती आहे, फर्स्ट पर्सन। या व्यक्तीने काय केलं, समजा ही कंपनी आहे, ह्या कंपनीकडून किती 20,000 रुपयाचं काय केलं, मोबाईल फोन परचेस केलं आणि ह्याच्यावरती त्यांनी काय केलं आहे, आता जीएसटी दिले। जीएसटी किती दिले ह्याच्यावरती, 2,000 रुपये, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो। इथंपर्यंत समजलं, इथंपर्यंत तुम्हाला काही डाऊट नसला पाहिजे होतं। आता बघा, याच व्यक्तीने आणि काय केलं आता परत, की हा मोबाईल फोन त्यांनी काय केलं, यांनी विकलं, कुठला दुसऱ्या व्यक्तीला विकला। समजा या व्यक्तीला विकला, याला आपण देतो नाव काय, सेकंड पर्सन, बरोबर आहे। हा सेकंड पर्सन आहे। या सेकंड व्यक्तीला या फर्स्ट पर्सननी किती, पहिल्या व्यक्तीने या दुसऱ्या व्यक्तीला किती रुपयामध्ये तो समजा की तो फोन विकला, 30,000 रुपयामध्ये मोबाईल विकला। आता 30,000 मोबाईल पॉज कर, मग या सेकंड पर्सनला त्या फर्स्ट व्यक्तीने 1,000 रुपयामध्ये काय केलं, तो मोबाईल विकला। मोबाईल विकल्यावरती त्याच्यावरती त्याला किती, 3,000 रुपये जीएसटी भेटली, किती 3,000 रुपये, बरोबर आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 3,000 रुपये तर त्याला इथं जीएसटी भेटली। मग 30,000 वरचा मोबाईल त्यांनी विकला, मग 30,000 मध्ये त्याला किती भेटले, 3,000 रुपये त्यांनी जीएसटी दिले, बरोबर आहे। त्यांनी जीएसटी किती, 3,000 रुपये घेते त्या माणसाकडून, आता पहिल्या व्यक्तीने। मग इथं किती, समजा की ह्याच्यावरती त्याला किती 2,000 रुपये भेटलेले ना, मग हे 2,000 रुपये कोणाला जातं मित्र, हे 2,000 रुपये जीएसटी सरकारला भेटतं। कोणाला भेटतं, सरकारला भेटतं। मग जेव्हा हा फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनला मोबाईल विकतो ना 30,000 रुपयामध्ये, किती फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनला 30,000 रुपयामध्ये 3,000 रुपये। मग हा व्यक्ती काय करणार माहिती आहे का, ह्याच्यामधून आपले जे 2,000 रुपये त्यांनी भरलेलं ना, 2,000 रुपये जीएसटी, हे जीएसटी तो काय करणार विद्यार्थी मित्रांनो, तो काढून घेईल आणि 1,000 रुपये तो पुढे फॉरवर्ड करणारे, म्हणजे गव्हर्नमेंटला देणारे, याला काय बोलतात, देय जीएसटी। यालाच काय बोलतात, देय जीएसटी। म्हणजे त्यांनी एवढं जीएसटी काय केलं, मग गोळा केलंय, समजलं। आणि ह्याला काय बोलतात, इनपुट IGST, आणि ह्याला काय बोलतात, आउटपुट जीएसटी, OGST याला आपण बोलू शकतो। एवढं समजलं, चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण एकदा परत समजा की कंपनी आहे, हा पहिला व्यक्ती आहे, व्यक्तीने काय केलं, या कंपनीकडून एक मोबाईल परचेस केला, कितीचं 20,000 रुपयाचं, त्याच्यावरती त्यांनी जीएसटी किती भरलं विद्यार्थी मित्रांनो, 2,000 रुपये, बरोबर आहे। आता त्या व्यक्तीने काय केलं, की हा जो मोबाईल त्यांनी परचेस केला ना, दुसऱ्या व्यक्तीला 30,000 रुपयामध्ये विकलं, मग त्याच्यावरती त्यांनी किती जीएसटी घेतलं, 3,000 रुपये त्या व्यक्तीकडून त्यांनी काय केलं, जीएसटी घेतलं।
मग त्यांनी किती 2000 रुपये भरलेलं पहिलं इथं त्यांनी सरकारला दिलेलं, बरोबर आहे. ते जे आपण 2000 GST त्यांनी भरलेला मोबाईल परचेस करताना, त्याच्यामधून त्यांनी काय केलं 3000 मधून 2000 रुपये काढून घेतलं आणि हाच 1000 रुपये जो उरला होता वरचा त्यांनी ते पुढे फॉरवर्ड केला. याला काय बोलतात आउटपुट GST नाहीतर देय GST. विद्यार्थी मित्रांनो, पहिले तुम्हाला हे कॉन्सेप्ट समजला ना, तेव्हाच तुम्ही पुढचा हा प्रश्न एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा ह्याच्यामध्ये काहीच नाही, तुम्हाला फक्त IGST आणि OGST एवढा समजला पाहिजे. एवढा समजला की तुम्हाला हा प्रश्न ऑटोमॅटिकली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला आता आपण प्रश्नाचा सोल्युशन बघूया. आता प्रश्न बघूया आपण पहिला. चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेलं खरेदीवर किती, बघा आता चेतना स्टोर्स ने किती 1 जुलै 2017 ते 31 जुलै केलेल्या खरेदीवर किती भरले GST, खरेदीवर दिला GST किती आहे इक्वल टू 1,05,000 रुपये, बरोबर. व विक्रीवर गोळा केलेला आणि विक्रीवर गोळा केलेल्या GST किती आहे 1,22,500 रुपये. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, काय काढायचं आहे आपल्याला, चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय GST. आता आपल्याला काय काढायचे आहे, चेतना स्टोर्सला भरावा लागणारा म्हणजे देय GST काढायचे आपल्याला, बरोबर आहे. देय GST किती ते आपल्याला माहीत नाही आहे. मग आता आपण हे बघा, आपण बघितलेलं देय GST इक्वल्स टू आउटपुट GST म्हणजे आउटपुट GST आणि मायनस इनपुट GST. विद्यार्थी मित्रांनो, आता काय करणार आपण, आउटपुट GST काय होता आपला 1,00,000, हे आपलं काय OGST आहे आणि हे काय IGST आहे. हा इनपुट GST आणि OGST जसं की तुम्हाला मी सांगितलेलं विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा कॉन्सेप्ट क्लिअर करत होतो, जर तुम्हाला ते समजलं असेल तेव्हाच तुम्हाला हे समजेल की हे OGST आणि IGST म्हणजे काय, इनपुट GST आणि आउटपुट GST. मग आता आपण प्रश्नामध्ये तेच करतोय. मग आउटपुट GST काय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही पहिला लेक्चर बघू शकता याचा. जर तुम्हाला हे समजत नसेल मग तुम्ही प्रिव्हियस जे आपण कॉन्सेप्ट क्लिअर केलेलं ते तुम्ही बघू शकता. मग आउटपुट GST काय मित्रांनो, आता आपण बघूया 1,22,500 रुपये, बरोबर आहे. आणि इनपुट GST त्यांनी किती भरलेलं 1,05,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं रफली वर्क करूया. तुम्हाला पहिलंच बोललेलो की रफली वर्क करायला विसरू नका. तुम्ही तसा स्वतःच्या मनात करू नका, कारण काय कधी कधी आपण चुकतो, कधी कधी प्लस मायनस थोडं चुकलो आणि आपलं पूर्ण उत्तर रॉंग येतो, चुकीचा येतो शेवटला. मग आता काय करू आपण 1,22,500 रुपये OGST मध्ये काय आता आपला 1,22,500 रुपये आणि वजा काय करायचं आपल्याला, त्याच्यामधनं 1,05,000 रुपये वजा करायचा होता. मग हे 0 0 0 झाले, हे 2 खाली, हे 2 आणि हे 0 म्हणजे किती टोटल 22,000 रुपये. काय त्यातलं मग किती रुपये देय GST आले त्याच्या चेतना स्टोर्सला भरावा लागणारा. देअरफॉर विद्यार्थी मित्रांनो, चेतना स्टोर्सला बघा इथं
चेतना स्टोर्सला भरावा लागणारा दे GST किती आहे, किती भेटले आपल्याला 22,000 रुपये. हे आपलं उत्तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढाच होता या प्रश्नामध्ये, काहीच नाही. बघा चेतना स्टोर्सने केलेला खरेदीवर दिला GST किती, 1,05,000 रुपये. त्याला आपण काय बोलतो, इनपुट GST. तो कोणाला जातो, सरकारला जातो. विक्रीवर गोळा केलेला GST जसं आपण बघितलं ते किती आहे, 1,22,500 रुपये. याला काय बोलतात आपण, OGST. मग चेतना स्टोर्सला भरावा लागणारा दे GST किती आहे, दे GST आउटपुट GST म्हणजे आउटपुट GST मायनस इनपुट GST म्हणजे वजा करणार आपण. वजा केल्यावरती आउटपुट GST काय होतं आपल्याकडे, 1,22,500 रुपये. आणि हे बघा, हे आउटपुट GST आणि हे इनपुट GST. तेच आपण केलं, आउटपुट GST वजा इनपुट GST. हे आपण वजा केलं. आन्सर काय भेटला आपल्याला, 22,000 रुपये. मग चेतना स्टोर्सला भरावा लागणारा दे GST म्हणजे किती, 22,000 रुपये. बघा हा प्रश्न असा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ह्याची मूर्ती मोठी आहे. तुम्ही बघायला गेलं ना की मूर्ती मोठी आहे, पण ह्याची कीर्ती लय छोटी आहे. मूर्ती मोठी आणि कीर्ती छोटी. किती, 2 लाईनीमध्ये फक्त उत्तर याचं संपलं. 2 मार्क तुम्हाला फुकटचे भेटणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणून प्रश्न बघून घाबरू नका, प्रश्नाला पूर्ण पद्धतशीर वाचा आणि मग पुढे सोल्युशन करा. धन. आता आपण दुसरा प्रश्न बघूया याच्यानंतरचा. तर आपला प्रश्न काय, नजमा या GST कायद्या अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीन आहे. त्यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला होता. म्हणजे खरेदीवर एकूण GST दिलं म्हणजे किती दिलं त्यांनी, 12,500 रुपये. हे काय तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ITC. आणि विक्रीवर एकूण GST, मग आता विक्रीवर एकूण GST काय केलंय, गोळा केलं म्हणजे आउटपुट टॅक्स क्रेडिट. हां किती गोळा केलाय, 14,750 रुपये. बरोबर विद्यार्थी मित्रांनो. ह्याला OTC बोला म्हणजे आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो आपण याला. बरोबर आहे. याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, आणि याला आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. म्हणजे खरेदीवर एकूण GST दिला म्हणजे किती, ते काय झालं, ते इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि विक्रीवर एकूण GST गोळा केला, आउटपुट टॅक्स क्रेडिट त्याला म्हणतात. त्यांनी किती, 14,750 रुपये दिलं. आता काय विचारलं आपल्याला की दे GST काढा. हां म्हणजे दे GST, आणि आपल्याला माहिती आहे दे GST इक्वल्स टू काय, आउटपुट म्हणजे आउटपुट टॅक्स क्रेडिट वजा इनपुट टॅक्स क्रेडिट वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर आहे. हे आपल्याला माहिती आहे पहिल्यापासूनच. आणि आता आपल्याला फक्त इथे व्हॅल्यू ठेवायचं आहे. मग आउटपुट टॅक्स क्रेडिट काय आपल्याजवळ, 14,750 रुपये, आणि वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, 12,500 रुपये. बरोबर आहे. आता हे गेले. आता आपण काय एक रफ वर्क करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी पहिलेच बोललो होतो माहिती, 14,750 आणि 12,500 रुपये. हे किती येणार, 0,522 2,250. किती, 2,250 रुपये. मग देअरफॉर काय, मग नजमा देअरफॉर दे GST इक्वल्स टू 2,250 रुपये. म्हणजे नजमाने एवढं रुपये गोळा केला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा एकदम सोपा सिंपल प्रश्न आहे. 2 मिनिटांमध्ये प्रश्न संपतो. आणि इम्पॉर्टंट करून ठेवा, कारण की हे 2 पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न यांच्यामधून कुठलाही एक प्रश्न तुम्हाला पेपरामध्ये विचारला जाणार आहे 2 मार्कांसाठी. काहीच नाही करायचं. खरेदीवर एकूण GST म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट,
ते आपल्याला दिले आहे 12,500 रुपये. विक्रीवर एकूण GST गोळा केलं आहे नजमाने, ते किती गोळा केलं आहे? 14,750 रुपये. त्याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स क्रेडिट. आता दे GST काढायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. मग आउटपुट टॅक्स क्रेडिट जे आहे आपल्याला त्याच्यामधून इनपुट टॅक्स क्रेडिटला आपल्याला वजा करायचे. वजा केल्यावर आपलं उत्तर काय भेटलं? 2,250 रुपये. मग नजमाने दे GST किती भेटले? 2,250 रुपये. विद्यार्थी मित्रांनो बघा किती सोपं प्रश्न आहे. मग आता याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न पुढच्या सेशनमध्ये बघूया. हे 2 प्रश्न इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो, 2 पैकी कुठलाही एक प्रश्न येईल आणि आल्यावरती तुम्ही बिनधास्तपणे पेपरामध्ये लिहून या. काहीच घाबरू नका. धन्यवाद.